नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मी आलो आहे रेकी इथे घुमडेजींना भेटायला। तर आपण यांनी आता आपल्याकडून पानेसरची G60 हार्वेस्टर घेतली आहे। तर यांचा रिव्ह्यू घेऊ आपण आता की हार्वेस्टर कसं आहे आणि काय चाललंय आहे त्यांचं। तर साहेब तुमचं एकदा नाव ऐकलं आपलं। मी निलेश नथुजी घुमडे, राहणार रेकी, तहसील सेलू, जिल्हा वर्धा। रेकीचा रहिवासी आहे मी। बरोबर बरोबर। तुम्ही आता मला एक गोष्ट सांगा सगळ्यात पहिले, जर आपण डायरेक्टली पॉइंट वरच येऊ की पानेसरची G60 मशीन तुम्ही का निवडली? मी इथून 1 वर्षाच्या पहिले माझ्या शेतामध्ये हार्वेस्टरनी सोयाबीन वगैरे काढला आहे। अच्छा। कारण का त्या मशीन शिवाय आता पर्याय नाही, लेबर मिळत नाही। तर तेव्हा म्हणजे कास्तकाराचं मला की माझ्याजवळ 60 एकर शेती आहे। तर माझा एक हे होती का बा नाही बा नुसतं आपल्याला हे सोयाबीन कापून किंवा कोणते क्रॉप जसं तुरी आहे कापून आपल्याला काहीच फायदा नाही। त्याचा जर समजा वेस्ट वाया जात असन, ते गुरा ढोराच्या कामी येत नसन, त्याचा काहीच फायदा नाही। बरोबर। मग मी असंच इकडून तिकडून हे घेतलं, तर तेव्हा मला दत्ता ट्रॅक्टर्स म्हणून तुमचं नाव मिळालं ब्रह्मपुरेचं। तर मी तुमच्या वडिलांशी कॉन्टॅक्ट केला। बरोबर। तर त्यांना विचारलं का असा काही विषय आहे का बा ज्याच्यात कुटर जमा होते आणि ते कुटर पण खाण्यायोग्य, बैलांना चांगलं म्हणजे आपल्या ट्रॅक्टर पेक्षा चांगलं। बरोबर। ट्रॅक्टर जे मळणी करतो ना आपण, तर त्याच्यापेक्षा चांगलं होऊ शकते का बा? बरोबर। तर त्यांनी मला सांगितलं होऊ शकते। तर पहिले आपण G60 मधले दुसरं मॉडेल एक्सेप्ट केलं होतं। अच्छा। याच्यामध्ये तसे डबल रोटर सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये सिंगल रोटर होतं। बरोबर। ते म्हणे कुटार होईल, पण कसं आहे तेवढं खास नाही होणार। बरोबर आहे। तर म्हणे तुम्हाला 3-4 लाख रुपये थोडे एक्स्ट्रा द्यायला लागेल। त्याच्यात डबल रोटर सिस्टीम राहील आणि कुटार एकदम भुसा होईल, म्हणजे भुसा मॉडेल। मग मी तुमच्या ब्रह्मपुऱ्याला आलो, चेक केलं, तुमचं धानावर चालू होतं हे सारं धानावर चालू आहे। बरोबर आहे। मी तिथं चेक केलं, कुटार चेक केलं, तेव्हा माझ्या पूर्णपणे लक्षात आलं का नाही हे वाला आपल्या योग्य आहे महाराष्ट्र, म्हणून मी हे G60 घेतलं। तसंच तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन जर देतो म्हटलं तर हे आहे गजू भाऊ यांचे सुपरवायझर, त्यानंतर ते आहे रवी भाऊ जे की आहे ड्रायव्हर, त्यांनी आहे प्रॉपर जर पंजाबचे। बरोबर। त्याच्यानंतर आता तुम्ही G60 घेतलं, आतापर्यंत मशीन किती घंटे चालली आहे? आपली मशीन चालली जवळपास 100 घंटे। 110 घंटे। 100 घंटे। मग आपण काय काढलं? तुरीच काढल्या पूर्ण, आता पूर्ण तुरीच काढल्या। बरं। जवळपास आपण 70 एकर तुरी काढला, 70-75 एकर। 70-75 एकर तुरी। बापरे। तर मग मला एक गोष्ट सांगा की आता तुम्ही तुरीवरच चालवली आहे, तर कसा तुरीवरचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा? 1 नंबर कटिंग होऊन राहिली, लेबरचा कॉस्टिंग वाचून राहिली। हे कसं होत होतं, तुरी पहिले कापा लागत होत्या लेबरच्या हाताने, बरोबर, मग त्याच्या गठ्ठ्या बनवून वाहू द्या लागत होत्या, बरोबर, मग काढा लागत होत्या, त्याच्यामध्ये उचलताना याच्यामध्ये बी असं मी म्हणत नाही की 100% या मशीन बाबा काहीच लॉस होत नाही कास्तकारचा, काही ना काही थोडंफार याच्यामध्ये पण नुकसान आहे, 1% नुकसान आहे, तेवढं नुकसान लेबरच्याही हाताने होते। त्यातल्या त्यात जसं हळंब्यानं ट्रॅक्टरनं आपण काढतो त्याच्यामध्ये काड्या खूप येते कुटारामध्ये, त्यातलं 50% कुटार फेकण्यात जाते, त्याच्यातलं 100% कुटार आपल्याला उपयोगी येऊन राहिलं, त्यातलं थोडंसं फेकण्यात जाऊन राहिलं आणि माल एवढा सुपर निघून राहिला की असा माल हळंब्याने सुद्धा निघत नाही। माल सुपर निकलता है ना? अच्छा निकलता है माल, अच्छा निकलता है। बिल्कुल बिल्कुल। थोड़ा अभी आपका एक्सपीरियंस बताइए, आपने कौन सी गाड़ी चलाई है और कैसा है आपका? मैंने गाड़ियां सभी चलाई हैं। हाँ। ये भी गाड़ी अच्छी है। अच्छा। हाँ, कोई ऐसा प्रॉब्लम नहीं है, बेस्ट गाड़ी है और माल की क्वालिटी भी अच्छी दे रही है। क्वालिटी अच्छी दे रही है। हाँ। राइट। अभी अपनी मशीन कितने आरपीएम पे चल रही है? अभी अपनी चल रही है 17-18 पे चल रही है, 17-18 चल रही है। तुअर देख के हल्की हो तो थोड़े कम पे चलती है, अगर थोड़ी हैवी तुअर हो तो थोड़ा आरपीएम बढ़ा देते हैं। 1800 चक्कर पे चल काट देते हैं। अभी मेंटेनेंस तो कुछ भी नहीं है? नहीं, 1 रुपए का मेंटेनेंस नहीं। बराबर बराबर। और अभी इसका डीजल कंजम्पशन कितना है, जो कि सभी मतलब खेती वालों को एक दिक्कत होता है कि अभी कितना पिएगी? 5 लीटर खा जाएगी भैया, 5-5.5 लीटर। 5-5.5। बरोबर। जसं आम्ही पण क्लिअरली तुम्हाला सांगतो की जर आपला मशीन भुसा मॉडेलवर चालू आहे तर अर्धा ते 1 लिटरचा फरक येणारच आहे। थोडं डिझेल कंझम्पशन इथं जास्त आहे, याच्यासाठी का आपल्याला बारीक करून लागून डबल रोटर सिस्टीम आहे। बरोबर। त्या कास्तकाच्या फायद्याची गोष्ट आहे याच्यामध्ये। आणि तुम्हाला एक गोष्ट खरंच सांगतो की कोणी खुश होऊन 100-200 रुपये बाकीच्या मशीन पेक्षा जास्तीच देणार हो। आम्हालाच मिळाले, आम्हाला रिदोराला 1000 रुपये एक्स्ट्रा दिले। अरे बापरे, मग अजून काय पाहिजे? आज 1000 रुपये म्हटलं तर किती मोठी, म्हणजे एक अमाऊंट झालाच ना चांगला। त्यानंतर आता समोर जर जातो म्हटलं तर तुम्ही आता ही मशीन सगळ्यांना रेकमेंड कराल का? बिलकुल करू, विषयच नाही ना। बिलकुल करा। हो बरोबर। आणि अशी कोणती इम्प्रूव्ह होणाऱ्या गोष्टी की मशीन मध्ये हे असतात अजून छान झालं असतं बा? इम्प्रूव्ह होण्याला तर काही नाही, इम्प्रूव्ह ते मशीनच 1 नंबर आहे, 100% 1 नंबर मशीन आहे, काही इम्प्रूव्ह करायचा काही विषयच नाही। 1 नंबर। चला मग खूप खूप धन्यवाद साहेब, छान वाटलं। बिलकुल बिलकुल गजू भाऊ, फक्त माल वारून पाहिजे।
हो आता याच्या बघा- सोबत जर लागेल तर तुम्ही धान्य साफ करायची मशीन देत असेल याच्यावर गिफ्ट नाही, का नाही हे झाल्याबरोबर मग ट्रॅक्टर तिथंच लावून देऊ आम्ही साफ करून देऊ बा बिलकुल, राहिला तुला मटेरियल आहे साफ बिलकुल ओके तसं तर माल चांगलाच निघत आहे पण थोडंफार राहते एखादी पर्सेंट ते साफ करून देऊ कस्टमर आम्ही जागेवर बिलकुल. द्या पाहिजे सोबत आपल्या श्रीदत्त ट्रॅक्टर्स मध्ये तुम्ही फक्त सांगा की आम्हाला हे पाहिजे आम्ही तुम्हाला ऍडजस्ट करून देऊ. मागेच ते सांगितलं मी मी करून देतो, मी करून का देतो. मला एक ते मशीन पाहिजे बा साफ करायची गहू यंत्र गहू साफ करायची मशीन जे येते ट्रॅक्टरवरची बिलकुल ते देऊन द्या मग याच्या सगळं तिला चालवतो बा बस लाव हे झालं का ते लावलं आहे का नाही काही विषय नाही काही विषय नाही सगळंच भेटून जाईल. चला धन्यवाद. हो हो तर बघा या प्रकारची ही तुरीची क्वालिटी दिसत आहे. एक नंबर अशी तूर आहे पण ही कशी ओली तूर असल्यामुळे तुम्हाला हिरवं दिसत असेल पण ती जर तूर आपली वाळली असेल तर एक नंबर माल निघतो काही बघायचीच गरज नाही. आता मी तुम्हाला कुटार दाखवतो कुटार कसं निघतं मशीन कुटार कसा कापून राहिला आपले एक नंबर चांगला हळद चांगला आहे ना का काडी वगैरे येऊन राहिली का बकल पहिले वाला होय. काडीवाडी येऊन राहिली का नाही नाही येऊन राहिली माल काही दाणे काहीच नाही काहीच नाही सुपर कुटार आहे एक नंबर